राज्यात वीज दरात वाढ झाली आहे. प्रति युनिट आता 60 पैशांनी वीज महागलेली आहे. महावितरणकडून समायोजन शुल्काच्या नावाने ही वसुली करण्यात येते. गेल्या वर्षी उन्हाळा आणि त्यानंतर मान्सूनमध्ये वीज पुरवठा कमी झाल्याने बाहेरून महाग वीज खरेदी करण्यात आली होती. आता त्याच्या भरपाईसाठी ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली भुर्दंड बसवण्यात आला आहे. राज्यात 1 एप्रिलपासून वीज स्वस्त होण्याची घोषणा मात्र हवेत होती. राज्यात वीज दरात वाढ झाल्या. प्रति युनिट 60 पैशांनी आता वीज मागली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले. जितेंद्र, खरं तर प्रति युनिट 60 पैशांनी आता वीज महागले. राज्यात विजेच्या दरात वाढ झाली. काय सांगशील सविस्तर? नक्कीच. एकीकडे आता आपण पाहतोय की सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे, तर दुसरीकडे आता ग्राहकांना जी वीज आवश्यक असते, खास करून उन्हाळ्यातही विजेची मागणीत मोठी प्रचंड वाढ होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार होती. राज्य सरकारने तशी घोषणा केली होती, मात्र महावितरणने आक्षेप घेतल्यामुळे MERC म्हणजे महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने याबाबत निर्णय स्थगित केले होते. आता त्याचा जो आर्थिक भुर्दंड आहे तो आता ग्राहकांवर पडणार आहे आणि प्रति युनिट 60 पैशांनी महावितरणची वीज महागलेली आहे, ज्याचा महावितरण ग्राहकांवर इंधन समायोजन शुल्क या नावाखाली आता हा प्रति युनिट 60 पैशांनी पैसे दर वसूल करणार आहे. या मागे जे कारण सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार गेल्या वर्षी उन्हाळा व त्यानंतर आलेल्या मान्सूनमध्ये विजेची मागणीमध्ये मोठी वाढ झालेली होती. त्या कारणाने महावितरणला बाहेरून वीज खरेदी करावी लागली होती आणि त्याचा जो आहे तो आता भरपाईसाठी ग्राहकांकडून हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 0 ते 100 युनिट असेल किंवा वेगवेगळे जे ग्रेड्स आहेत, कॅटेगरीज आहेत, त्यानुसार पैसे वाढ करण्यात आलेली आणि 500 युनिट्सवर 60 पैशांची वाढ करण्यात आली, ज्यामुळे व्यावसायिक असतील, ग्राहक असतील, घरगुती ग्राहक असतील, कृषी पंप असतील, पथदिवे असतील किंवा पाणी पुरवठा योजना या प्रत्येकाच्या वीज दरांमध्ये आता वाढ होणार आहे. 30 पैशापासून 60 पैशापर्यंत ही वाढ होणार आहे आणि त्याचा जो भुर्दंड आहे तो आता सामान्य ग्राहकांवर पडणार आहे. नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.